आज कालच ज्यांनी दुःखद अशी आत्महत्या केली त्या हर्षल पाटीलला श्रद्धांजली देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. खरं तर महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मागच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ 173 ठेकेदारांची 24,63,00,000 ही थकबाकी बिलं रेकॉर्ड केलेली आहेत. बिलं रेकॉर्ड करायच्या ऐवजी आणि असते म्हणजे हर्षल पाटीलने जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा 173 आत्महत्येच्या दारामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये 80,000 कोटी रुपये थकीत आहेत ठेकेदारांचे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ ह्या डिव्हिजनचे 120 कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे 100 कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे जॉबचे पैसे असतील. त्याचबरोबर आमदार फंड ज्या आमदार फंड असं किंवा नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात म्हणून त्यांचेसुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत. आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडनं घेतलं आहे, क्रेडिटवर घेतलं आहे, आपला फंड घातला आहे परंतु ग्रामपंचायतीचे सुद्धा अजून कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे अजूनही पेंडिंग आहेत. त्याचबरोबर राज्यात आपण बघितलं असाल की राज्यामध्ये अधिवेशनं झाली, 3 अधिवेशन झाली परंतु एका अधिवेशनमध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही आहे. PWCच्या पैशाचा तरतूद झाली नाही. आज शेतकऱ्यांचं सांगितलं आणि शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अजून विम्याचे पैसे गेल्या वर्षीचे विमे द्यायला शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला नाही आणि त्यामुळे ह्या सरकार मात्र दुसरीकडे आज हायब्रिड ॲन्युइटीची कामं होती ही जवळजवळ 14,000 कोटी या राज्यामध्ये हायब्रिड ॲन्युइटी कामं होती. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100 कोटीपेक्षा जास्त हायब्रिड ॲन्युइटी कामं आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं तर देवगड, विजयदुर्ग, निपाणी आणि नांदगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हायब्रिड ॲन्युइटीद्वारे प्रोग्राम करतो आहे. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी म्हणजे खालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्यांना मात्र मोबाईलायझेशन ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे. म्हणजे हजारो कोटी रुपये मोबाईलायझेशन ॲडव्हान्स म्हणून 5,000 कोटीपेक्षा जास्त पैसे मोबाईलायझेशन ॲडव्हान्स म्हणून त्यांना दिले आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं काम सरकारने केलेलं ही वस्तुस्थिती आज कागदावर आलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पालकमंत्री सांगतायत, इथले सत्ताधारी सांगतायत, इथले खासदार सांगतायत की कामं आम्ही विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत. खरं तर ही नावं आता